हॅलो नमस्कार, मी ब्युटिशियन आणि मेकअप आर्टिस्ट स्मिता। आज आपण डिस्कस करणार आहोत केराटिन जर आपल्याला करायचं आहे तर त्याच्या आधी आपण काय करायचं आहे आणि केराटिन केल्यानंतर आपण काय करायचं आहे। सो लेट्स डिस्कस। सर्वात प्रथम केराटिन म्हणजे काही लोकांना असं वाटतं की तुमचे हेअर स्ट्रेट होतील जसं आपण स्मूथनिंग किंवा स्ट्रेटनिंग मध्ये होतात त्याप्रमाणे, तर हे आधी चुकीचं आहे। हा गैरसमज दूर करा। केराटिन म्हणजे एक प्रोटीन ट्रीटमेंट असतं, हे तुमच्या हेअर्सला खूप शायनी करतं आणि तुमचा फ्रिझीनेस कमी करतो। सो आधी तर हे डोक्यातून काढून टाका की केराटिन केल्यानंतर तुमचे हेअर स्ट्रेट होतील। जर तुम्हाला केराटिन करायचं असेल तर तुम्हाला त्याआधी फक्त आणि फक्त शॅम्पू करायचा आहे। जे काही तुमचे हेअर कलरिंग किंवा हायलायटिंग जे काही तुम्हाला करायचं आहे ते केराटिनच्या आधी तुम्हाला करायचं आहे। तुम्ही नंतर महिनाभर काहीही करू शकत नाही। सो जर तुम्हाला केराटिन स्टार्ट करायचं आहे किंवा तुम्ही विचार करत असाल की तुम्हाला केराटिन करायचं आहे, सो सर्वात प्रथम तुम्ही तुमचे हेअर दाखवा। तुम्ही जिथेही कुठेही जात असाल त्यांना हेअर्स तुमचे दाखवा, त्याप्रमाणे तुमचे चार्जेस डिसाईड होतील। छोटे असल्यावर कमी होतात, लांब असल्यावर त्याचे चार्जेस जास्त होतात। जेव्हा तुम्ही केराटिन करायला जाल सर्वात आधी तुम्हाला फक्त शॅम्पू करून जायचं आहे। कोणत्याही प्रकारचं कंडिशनर लावायचं नाहीये किंवा हेअर स्पा सुद्धा केराटिनच्या आधी करायचा नाहीये। केराटिन केल्यानंतरची जी तुम्हाला काळजी घ्यायची ती आता मी इथे सांगत आहे। फ्रिक्वेंटली वॉश तुम्हाला करायचे नाहीये, स्टायलिंग करायचं नाहीये। कोणत्याही प्रकारचं स्ट्रेटनिंग असेल, कर्लिंग असेल, हेअर ड्रायर असेल तर या प्रकारचे स्टायलिंग तुम्हाला बिलकुल यूज करायचे नाहीत। हेअर स्प्रे बिलकुल यूज करायचं नाही ऍटलीस्ट 2 वीक्स पर्यंत। तुम्हाला स्वतःला घाम येऊ द्यायचा नाही, स्वेटी बिलकुल होऊन द्यायचं। जिथे एसी असेल, पंखा असेल तिथेच थोडा वेळ तरी तुम्ही थांबा, जास्त घामाघूम उन्हात वगैरे जाऊ नका। केराटिन केल्यानंतर तुम्हाला हेअर ट्रीटमेंट लाईक हायलाइट्स असेल, हेअर कर्लिंग असेल तर हे बिलकुल करायचं नाहीये ऍटलीस्ट 1 मंथ पर्यंत। 1 मंथ पर्यंत ऑइलिंग बिलकुल करायचं नाही। आणि 6th आहे तुम्हाला कंपल्सरी शॅम्पू आणि कंडिशनर केराटिन वालाच यूज करायचा आहे। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।